जतमध्ये कॉन्स्टेबल पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात, चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1,60,000ची मागणी. चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1,60,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल घोदे वय वर्ष 40 आणि सिद्धनाथ तालुका जत येथील पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने वय वर्ष 36 यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश रमेश चव्हाण यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 व 12 अन्वये ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या नातेवाईकांवर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम घोदे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोडी अंती 1,60,000 रुपयांची रक्कम निश्चित झाली. ही लाचेची रक्कम सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. तसेच माने याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन देत तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल घोदे याला जत येथील पोलीस वसाहतीमधील शासकीय निवासस्थानातून सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटील काशीराम माने यालाही सिद्धनाथ तालुका जत येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक यास्मिन इनामदार तपास करीत आहेत.